नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की 1 ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर 1 ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। सध्याच्या कंडिशनचा हा जो सवाल आहे तो तुमच्या मनातला आहे आणि हा सवाल माझ्या देखील मनातला आहे। आज भारतवर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर 1 ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव किती वाढणार। आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर 1 ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सामान्यतः किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। आता हा प्रश्न का पडला तर लक्षात घ्या मित्रांनो, यंदाच्या वर्षी आपल्याकडे झालेली जी पेरणी आहे ती थोडी लवकर झाली आणि आपली सोयाबीनची कापणी ही काही भागात सुरू झाली आणि खऱ्या अर्थाने 1 ऑक्टोबर नंतर आपल्याकडे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कापणी सुरू होणार आहे आणि यामुळे 15 ऑक्टोबरच्या आसपास आपल्याकडील सोयाबीन मार्केटमध्ये येण्यासाठी उपलब्ध होणार आहे। आणि या पार्श्वभूमीवर आपण विचारले की एका हातात विळा आहे, दुसऱ्या हातामध्ये सोयाबीनचं असणारं बूड आहे, आपण कापणी करत आहोत आणि अशा परिस्थितीत नजरा मात्र दररोज त्या ठिकाणी बदलत जाणाऱ्या भावावरती येतात। मग अशा परिस्थितीमध्ये 1 ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव किती वाढणार या प्रश्नाचं अचूक उत्तर घेण्यापूर्वी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारात सोयाबीनची असणारी बाजारभाव पातळी सध्या कशी आहे बघणं गरजेचं आहे। सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जो बाजारभाव दिसतोय तो सध्या आपल्याला 4700 च्या आसपास दिसतोय आणि 1 ऑक्टोबर नंतर परतीच्या पावसाचा फटका जो आहे तो मित्रांनो आपल्याला महाराष्ट्रात बसताना दिसेल, मध्य प्रदेशमध्ये बसताना दिसेल, राजस्थानमध्ये बसताना दिसेल आणि यामुळे कुठेतरी आपल्याला क्वालिटीचा इश्यू निर्माण होताना दिसू शकतो आणि सरकार ऑक्टोबर महिन्यात कोणत्याही दिवशी खरेदी सुरू करताना हमी भावावरती दिसू शकते आणि अमेरिकेत घडलेल्या घटकांचाही परिणाम 1 ऑक्टोबर नंतर होणार। म्हणून तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे की 1 ऑक्टोबर नंतर देशात सोयाबीनचा भाव 100% वाढणार, पण किती वाढणार या प्रश्नाचं उत्तर आहे कमीत कमी 300 ची तेजी आणि जास्तीत जास्त 500 ची तेजी आपल्याला दिसणार आहे। म्हणजे 1 ऑक्टोबर नंतर सुरुवातीच्या स्टेजला बाजारभाव जर 5000 गेला तर आश्चर्य वाटायला नको आणि त्यानंतर अनुकूल परिस्थितीत हा बाजारभाव आपल्याला 5250 रुपयापर्यंत जाताना दिसू शकतो। म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की 1 ऑक्टोबर नंतर सोयाबीनच्या बाजारभावात कमीत कमी 300 रुपयाची तेजी या ठिकाणी येताना दिसू शकते। तर मग मित्रांनो, आता भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।